नमस्कार तुम्हाला सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये मी तुमच्यासोबत पॅकिंग लिस्ट शेअर करणार आहे। सो जेव्हा पण आपण कुठला ट्रॅव्हल प्लॅन ठरवतो, अगदी छोटी मोठी कोणती का ट्रिप असो ना, त्यावेळेस आपण एक लिस्ट नक्कीच तयार करतो की ज्यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत हे आपण एक डिसाइड करतो ओव्हरऑल प्लॅन। तर तसंच मी आज तुमच्यासोबत जर तुमच्यापैकी कुणी जर स्वीडनला मूव्ह होणार असेल तर अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही तुमच्या पॅकिंग लिस्टमध्ये कन्सिडर केल्या पाहिजेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सगळ्यात पहिले मी सांगेन ती गोष्ट म्हणजे नक्कीच डॉक्युमेंट्स। सो आपले जे पण कोणते नेसेसरी डॉक्युमेंट्स आहेत ते आपण नक्की सगळ्यात पहिले कन्सिडर केले पाहिजेत की ज्यामध्ये जर तुम्ही स्टुडंट विजावर येत असाल, वर्क विजावर येत असाल तर अकॉर्डिंगली तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स कॅरी करा। त्याचबरोबर तुम्ही जर मुलांसोबत ट्रॅव्हल करत असाल तर मुलांचे देखील वॅक्सिनेशन सर्टिफिकेट हे देखील नेसेसरी गोष्ट आहे। सो ती देखील तुम्ही नक्की कन्सिडर करू शकता। त्याचबरोबर अजून एक गोष्ट की तुमचे पासपोर्ट साईजचे जे फोटोज आहेत ते देखील तुम्ही तुमच्यासोबत नक्की कॅरी करा, जेणेकरून तुम्ही इथं आल्यावर तुम्हाला ते जर कुठं लागत असतील तर फायद्याचं ठरेल। त्यानंतरचा दुसरा जो पॉइंट आहे तो म्हणजे मेडिसिन्स। तर मेडिसिन्समध्ये देखील जे पण तुम्ही मेडिसिन्स कॅरी करताल ते सगळ्यात पहिले तर तुम्ही चेक इन बॅगमध्ये घेऊ शकता। आणि तुमचे जर कुठले डेली मेडिसिन्स असतील जे की डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेले आहेत ते तुम्ही कॅरी करा सोबत। त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे जे तुमचे बेसिक मेडिसिन्स असतात जे आपल्याला लागतच असतात, जसं की सर्दी खोकला यासाठी लागणारे औषधं हे देखील आपण नक्की सोबत कॅरी केले पाहिजेत। हे देखील तुमच्या पॅकिंग लिस्टमध्ये नक्की सोबत घ्या। त्याचबरोबर मुलांसोबत जर ट्रॅव्हल करत असतो तर मला असं वाटतं या बेसिक गोष्टी आपण कॅरी केलेल्या खूप बेटर राहतं। त्याचबरोबर इयर ड्रॉप्स आणि आय ड्रॉप्स हे देखील तुम्ही नक्की कॅरी करू शकता की जेणेकरून इथं आल्यानंतर इथे मेडिकल स्टोअर जिथे तुम्हाला मेडिसिन्स मिळू शकतात, परंतु आपण जे आपले बेसिक मेडिसिन्स असतात त्या गोष्टींना यूज टू झालेलं असतं आणि आल्यानंतर लगेचच तुम्हाला कुठली गोष्ट घ्यायची गरज पडत नाही। तुमच्याकडे बेसिक गोष्टी असतात आणि त्यानंतर नक्कीच तुम्ही इथून देखील तुम्ही मेडिसिन्स घेऊ शकता। सो त्यानंतरचा जो पॉइंट आहे तो आहे कपडे। तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की युरोपमध्ये बऱ्याच देशांमध्ये बऱ्यापैकी थंड असं वातावरण असतं, तर स्वीडनमध्ये पण बऱ्यापैकी थंडी असते आणि त्यामुळे जॅकेट्स हे लागतातच। परंतु तुम्ही तुमचा ट्रॅव्हल प्लॅन कधी आहे, जसं की तुम्ही जर अगदी विंटरमध्ये येत असताल सो तुम्हाला जॅकेट्स वगैरे तुमच्या सोबतच कॅरी करणं जरुरी आहे, त्यामुळे त्या केसमध्ये तुम्ही तिथूनच जॅकेट शूज हे घेऊ शकता। परंतु जर तुम्ही समरमध्ये येत असाल तर तुम्ही इथं आल्यावर देखील जॅकेट्स घेऊ शकता। शूज एक चांगल्या प्रकारचे शूज कॅरी करणं खूप जरुरी आहे, कारण युरोपमध्ये बरंचसं चालावं लागतं आणि वेदर देखील बऱ्यापैकी थंड आणि त्याचबरोबर रेनी अशा टाईपचं असतं, त्यामुळे एक बेसिक शूज तर आपल्याकडे असणं जरुरी आहे। आणि त्यानंतर विंटर शूज वेगळे असतात की जे तुम्ही स्नोमध्ये वापरू शकता, तर ते देखील तुम्ही नंतर इथून घेऊ शकता। आणि त्याचबरोबर विंटर सॉक्स देखील खूप जरुरी आहे जे तुमच्या पायाला खूप गरम ठेवतात, कारण जेव्हा खूप जास्त थंडी असते, टेम्परेचर खूप जास्त मायनसमध्ये असतं, त्यावेळेस आपल्याला विंटर सॉक्स हे खूप मॅन्डेटरी असतात। आणि जर तुम्ही इकडे विंटरमध्ये येत असाल तर हा खूप मोठा असा चेंज असतो आणि म्हणून अशा सगळ्या ज्या थंडीच्या लागणाऱ्या गोष्टी आहेत, त्याचबरोबर थर्मल वेअर हे देखील खूप मॅन्डेटरी आहे की ज्याच्यावर आपण लेअर करू शकतो आणि वॉर्म राहू शकतो। जॅकेट्स इथं सुद्धा तुम्ही घेऊ शकता। इथले जे जॅकेट्स आहेत ते इथं जसं वेदर असतं त्याच्या अकॉर्डिंग डिझाईन केलेले असतात, त्यामुळे इथे देखील जॅकेट्स घेणं खूप बेटर आहे। परंतु जर अगदीच तुम्ही विंटरमध्ये ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला जॅकेट तुमच्या सोबत असणं जरुरी पण आहे। त्यानंतर इथे बरेचसे इंडियन फेस्टिवल्स देखील सगळेजण सेलिब्रेट करत असतात आणि म्हणूनच इंडियन वेअर एक ट्रेडिशनल वेअर आपला असणं हे पण खूप जरुरी गोष्ट आहे। तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलंच असेल की आम्ही देखील इथे सगळे इंडियन्स मिळून भरपूर सारे आपले जे फेस्टिवल्स आहेत ते खूप उत्साहात साजरे करतो। त्यानंतरचा जो पॉइंट आहे तो म्हणजे भांडे। तर कुठल्या प्रकारचे असे भांडे आहेत की जे तुम्ही इथं येताना घेऊन आला पाहिजेत, त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे प्रेशर कुकर। सो येस, तुम्ही ट्रॅव्हल करत असताना प्रेशर कुकर छोटं किंवा मोठ्या साईजचे अकॉर्डिंग तुमच्याकडे जशी स्पेस आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही नक्की कॅरी करा।
कारण इथे प्रेशर कुकर एक तर पहिली गोष्ट इझिली अवेलेबल होत नाही आणि दुसरी गोष्ट आपल्या इंडियन कुकिंगसाठी ज्या पद्धतीचं लागतं त्या पद्धतीचं कधी तुम्हाला मिळेल किंवा नाही मिळू शकणार. त्यामुळे प्रेशर कुकर हे तुम्ही नक्की सोबत कॅरी करा. आणि आपल्या जेवणामध्ये आपल्या किचनमध्ये आपल्याला प्रेशर कुकरचा खूप जास्त वापर होतो, आपल्याला लागतंच प्रेशर कुकर. सो त्यामुळे ते देखील तुम्ही नक्कीच सोबत ठेवा. आणि त्याचबरोबर मोस्टली इथे शिट्टी किंवा त्याचं जे आतलं जे रिंग असतं हे सगळ्या गोष्टी अवेलेबल होत नाही. त्यामुळे तुम्ही प्रेशर कुकर सोबत हे सुद्धा एक्स्ट्रा तुमच्यासोबत नक्की कॅरी करा की जेणेकरून इथं आल्यावर तुम्हाला त्या गोष्टीसाठी प्रॉब्लेम होणार नाही. आणि इथे गॅस जो असतो तो इंडक्शन बेस्ड गॅस असतो, त्यामुळे जे प्रेशर कुकर तुम्ही घेताल ते पण इंडक्शनवर चालणारं अशा पद्धतीचं घेताल. आणि बाकी म्हटलं तर युटेन्सिल्स इथं बऱ्यापैकी सगळे मिळून जातात, त्यामुळे जर तुमच्याकडे स्पेस असेल तर तुम्ही कॅरी करू शकता जे तुम्हाला वाटतात ते. परंतु अदरवाईज इथे बऱ्यापैकी युटेन्सिल्स जे की इंडक्शन बेस्ड असतात हे सगळेच मिळतात इथे. त्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे युटेन्सिल्समधला तो म्हणजे तुम्ही इडली किंवा अप्पे हे जर तुम्हाला आवडत असेल खायला तर ते इथे मिळणं शक्य नाहीये. त्याचं पात्र जे आपण ज्याच्यामध्ये आपण बनवत असतो ह्या सगळ्या गोष्टी, तर ते देखील तुम्ही तुमच्यासोबत नक्की कॅरी करा. इडलीचं पात्र, अप्पेचं पात्र. आणि इंडक्शन बेस्ड असेल तर ते बेटर होईल, कारण मोस्टली इथे सगळ्याच घरांमध्ये तुम्हाला इंडक्शनच दिसेल, त्यामुळे त्याचं कॅरी केलेलं बेटर. आणि अजून एक गोष्ट म्हणजे पोळपाट लाटणं. सो पोळपाट लाटणं पण खूप आवश्यक असतं की आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपल्याला लागतंच ते पोळी बनवताना. तर इथे लाटणं एक वेगळ्या प्रकारचं मिळतं. लाटणं म्हणण्यापेक्षा ते पिझ्झा ब्रेड जो रोल करतात त्याच्यासाठी म्हणून इथे वापरलं जातं, पण त्याची जी साईज असते ती बऱ्यापैकी मोठी असते. त्यामुळे आपल्याला जर आपल्या नेहमीच्या लाटण्याची जर सवय असेल तर ते मे बी थोडंसं डिफिकल्ट होऊ शकतं, कारण आपल्याकडचं जे येतं ते बऱ्यापैकी छोट्या टाईपमध्ये येतं जे आपण. त्यामुळे तुम्ही इथे येत असताना ते देखील नक्की घेऊन येऊ शकता पोळपाट लाटणं. त्यानंतरचा जो पॉइंट आहे तो म्हणजे युनिव्हर्सल कन्व्हर्टर. तर इथे जे स्विचेस असतात ते 2 पिन स्विचेस असतात, त्यामुळे आपले जे इंडियामधले जे लॅपटॉपचे चार्जर किंवा मोबाईलचे चार्जर असतात ते इथे फिट होऊ शकत नाहीत. आणि त्यामुळे युनिव्हर्सल कन्व्हर्टर हे खूप मॅन्डेटरी होतं की ज्याच्या थ्रू आपण आपले जे भारतामधले जे चार्जर लॅपटॉपचे म्हणा किंवा मोबाईलचे म्हणा ते इथे वापरू शकतो. त्यानंतरचा जो पॉइंट आहे तो आहे सनग्लासेस किंवा स्पेक्स. तर इथे 8 महिने तर थंडीच असते, परंतु जेव्हा समर सुरू होतो, स्प्रिंग सुरू होतो, जसा की आता खूप छान असं स्प्रिंगचं सीझन सुरू झालेला आहे आणि त्यामुळे खूप छान सनलाईट बघायला मिळतो, जो की विंटरमध्ये खूप जास्त आम्ही मिस करत असतो. तर तसं सनलाईट खूप छान असतं. उन्हाळ्यामध्ये तर बऱ्यापैकी गरम होणं सुरू होतं आणि म्हणूनच त्यावेळेस सनग्लासेस हे खूप जरुरी असतात. त्यामुळे जर तुम्ही येत असाल तर तुम्ही नक्कीच तिथून ते कॅरी करू शकता. आणि स्पेक्स हे पण खूप मॅन्डेटरी आहे, कारण इथे मिळतात, परंतु इथे तेवढे पॉकेट फ्रेंडली नसतात. बऱ्यापैकी कॉस्टली इथे मिळतात तुम्हाला स्पेक्स बनवून, किंवा आय चेकिंग म्हणलं तर आपल्या डोळ्याचं सुद्धा चेकअप करायचं असेल तर. त्यामुळे हे बेटर आहे की तुम्ही जर येत असाल तर तिकडून येताना तुम्ही एक नाही तुमच्यासोबत अजून एखादा एक्स्ट्रा पेअर सुद्धा कॅरी करू शकता, की जेणेकरून बाय चान्स काही याने जर पहिल्याला काही नुकसान झालं, पहिला जर तुमचा चष्मा काही याने तुटला वगैरे, तर तुमच्याकडे एक एक्स्ट्रा पेअर असतो, एक्स्ट्रा तुमचा चष्मा असतो. त्यामुळे चष्मा देखील तुम्ही नक्की घेऊन या. तुम्ही जर लेन्स वापरत असाल तर लेन्सेस देखील घेऊन येऊ शकता. त्याचं सोल्युशन हे देखील तुम्ही भारतातनं नक्कीच तुमच्यासोबत कॅरी करू शकता. आणि त्यानंतरचा जो पॉइंट आहे तो म्हणजे स्नॅक्स. तर आपण जेव्हा येत असतो त्यावेळेस लगेचच आपल्याला इथे असलेल्या शॉपमध्ये जाणं कदाचित शक्य होत नाही, कारण आपल्याकडे भारतामध्ये अगदी तुम्ही खाली उतरल्याबरोबरच तुम्हाला इंडियन ग्रोसरी सगळी अवेलेबल होते. तसं इथे होत नाही. तुम्ही राहत आहात तिथून कदाचित इंडियन ग्रोसरी स्टोअर बऱ्यापैकी अंतरावर असू शकतं, आणि म्हणूनच जे बेसिक लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्कीच तुमच्यासोबत थोड्याफार अशा कॅरी करू शकता, जेणेकरून तुम्हाला इथं आल्यावर एक थोडासा वेळ मिळतो की ज्या वेळेमध्ये मग तुम्ही इंडियन ग्रोसरी स्टोअरला व्हिजिट करून तुम्हाला जी जी पाहिजे ती ग्रोसरी सगळी घेऊ शकता. इथे बऱ्यापैकी इंडियन ग्रोसरी मिळते.
ऑनलाईन सुद्धा मिळते आणि त्याचबरोबर शॉपसुद्धा आहेत की जिथून तुम्हाला लागणारे सगळं आपलं जे लागणारं जे साहित्य असतं ते तुम्ही घेऊ शकता नक्कीच. त्याचबरोबर तांदूळ जो आहे तो ते इथल्या लोकल ग्रोसरी स्टोअरमध्ये, बाकीच्या बऱ्याचशा भाज्या या लोकल ग्रोसरी स्टोअरमध्ये देखील तुम्हाला मिळतात. आणि त्यानंतरचा अजून एक पॉईंट ह्याच्याच बद्दल मी सांगेल तो म्हणजे आपले इंडियन जे मसाले असतात, बरेचसे मसाले इथे मिळतात, परंतु काही काही जे आपला पर्टिक्युलर आपण गोडा मसाला वगैरे वापरतो जेवणामध्ये ते इथे अवेलेबल होत नाही. जे आपले स्नॅक्सचे पदार्थ असतात, मग चिवडा, चकली, त्याचबरोबर शंकरपाळे, या सगळ्या गोष्टी सुद्धा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की सोबत कॅरी करू शकता, जेणेकरून तुम्हाला अगदी आल्याबरोबर थोडे दिवस तुम्हाला हे नक्कीच हेल्प करू शकतं. त्याचबरोबर लोणचं हे सुद्धा आपण खूप जास्त मिस करतो, म्हणजे घरचं बनवलेलं लोणचं जे असतं त्याची टेस्ट काही वेगळीच असते. त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला इथे आल्याबरोबर लगेचच ग्रोसरी स्टोअरमध्ये जाण्याआधी तुमच्या सोबत जर असतील तर फायद्याचं ठरेल. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही नक्की सोबत कॅरी करू शकता. आणि ह्याच गोष्टी आहेत की ज्या मला असं वाटतं जर तुमच्यापैकी कुणी जर स्वीडनला मूव्ह होत असेल तर पॅकिंग लिस्टमध्ये नक्की कन्सिडर केल्या पाहिजे. तर आय थिंक मी बऱ्यापैकी गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. सो हेच होतं मला तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमधनं शेअर करायचं की जेणेकरून तुमच्यापैकी कोणी जर ट्रॅव्हल करत असेल तर त्यांना मे बी ह्याचा उपयोग होऊ शकतो. तुम्हाला याबद्दल अजून काही क्वेरीज वगैरे असतील तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील आपले व्हिडिओज नक्की शेअर करा. पुन्हा भेटूत एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.